नीतिसूत्रे अध्याय 23 अधिपतींबरोबर भोजनास बसतोस तेव्हा तुझपुढे कोण आहे याचा पूर्ण विचार कर. तू खादाड असलास तर आपल्या गळ्याला सुरी लाव. त्याच्या मिष्टान्नांची इच्छा करू नको, ती कपटाची खाद्ये आहेत. धनवान होण्यासाठी धडपड करू नको, आपले चातुर्य एकीकडे ठेव. जे पाहता पाहता नाहीसे होते त्याकडे तू नजर लावावी काय? कारण गगनात उडणाऱ्या गरुडासारखे पंख धन आपणास लाविते. दुष्टदृष्टी मनुष्याचे अन्न खाऊ नको, त्याच्या मिष्टान्नाची इच्छा करू नको. कारण तो आपल्या मनात घास मोजणाऱ्यासारखा आहे. तो तुला खा पी म्हणतो, पण त्याचे मन तुझवर नाही. गिळलेला घास तू ओकून टाकीशील, तुझे गोड बोलणे व्यर्थ होईल. मूर्खाच्या कानात काही सांगू नको, तुझे शहाणपणाचे बोल तो तुच्छ मानेल. जुनी मेर सारू नको, अनाथांच्या शेतात शिरू नको. कारण त्यांचा कैवारी समर्थ आहे, तो त्यांचा कैवार घेऊन तुझविरुद्ध होईल. तू आपले मन शिक्षणाकडे आणि आपले कान ज्ञानाच्या वचनांकडे लाव. मुलास शिक्षा करण्यास अनमान करू नको, कारण त्याला छडी मारिल्याने तो मरणार नाही. तू त्याला छडी मार आणि अधोलोकापासून त्याचा जीव वाचीव. माझ्या मुला, तुझे चित्त सुज्ञ असले तर माझ्याच चित्ताला आनंद होईल. तुझ्या वाणीतून यथार्थ बोल निघाल्यास माझे अंतर्याम उल्हासेल. पातक्यांचा हेवा करू नको, तर परमेश्वराचे भय अहर्निश बाळग. कारण पारितोषिक निश्चय मिळणार, तुझी आशा नष्ट होणार नाही. माझ्या मुला, तू ऐकून शहाणा हो व आपले मन सरळ मार्गात राख. मद्यपी व मांसाचे अतिभक्षण करणारे यांच्या वाऱ्यास उभा राहू नको. कारण मद्यपी व खादाड दरिद्री होतात. कैफ मनुष्याला चिंध्या नेसवितो. तू आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक. आपल्या वृद्ध झालेल्या आईला तू तुच्छ मानू नको. सत्य, सुज्ञता, शिक्षण व समंजसपणा ही विकत घे, विकू नको. धार्मिकाचा बाप फार उल्हासतो. सुज्ञ मुलास जन्म देतो तो त्याचविषयी आनंद पावतो. तुझी माता पितरे आनंद पावोत, तुझी जन्मदात्री हर्ष पावो. माझ्या मुला, तू आपले चित्त मला दे. माझे मार्ग तुझ्या दृष्टीला आनंद देवोत. वेश्या खोल खाचेसारखी आहे, परस्त्री अरुंद कुपासारखी आहे. ती लुटारूसारखी टपून राहते आणि मनुष्यातील विश्वासघातक्यांची संख्या वाढवते. हाय हाय कोण म्हणतो, अरे अरे कोण करीतो. भांडण तंट्यात कोण पडतो, गाऱ्हाणी कोण सांगतो. विनाकारण घाय कोणास होतात, धुंदी कोणाच्या डोळ्यात असते. जे फार वेळपर्यंत द्राक्षारस पीत राहतात, जे मिश्र मद्याचा पूर्ण आस्वाद घेण्यास जातात, त्यांच्या द्राक्षारस कसा तांबडा दिसतो, प्याल्यात कसा चमकतो, घशातून खाली कसा सहज उतरतो, हे पाहत बसू नको. शेवटी तो सर्पासारखा दंश करीतो, पुरुषाप्रमाणे झुंबतो. तुझे डोळे विलक्षण प्रकार पाहतील, तुझ्या मनातून विपरीत गोष्टी बाहेर पडतील. समुद्रामध्ये आडवा पडलेल्याच्या सारखी, डोलकाठीच्या माथ्यावर आडवा पडलेल्याच्या सारखी तुझी स्थिती होईल. तू म्हणशील,
त्यांनी मला ताडण केले तरी माझे काही दुखले नाही. त्यांनी मला मारिले तरी मला काही लागले नाही. मी शुद्धीवर केव्हा येईन? मी पुन्हा त्याचे सेवन करीन.